नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजनेच्या निकषात बदल करण्यात आलेला आहे मित्रांनो। आताची सर्वात मोठी बातमी आहे मित्रांनो, आता मिळणार वाढीव पीक विमा। मित्रांनो, किती वाढीव पीक विमा शेतकऱ्याला मिळणार आहे याविषयीची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे पाहणार आहोत। त्याआधी तुम्ही मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकता पीक विमा योजनेबाबत निकषात बदल, पीक विमा योजनेतून हे बदल होणार आहे मित्रांनो। तर बदल मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, पीक विमा योजनेत शेतकऱ्यापेक्षा विमा कंपन्यांचा अधिक फायदा होत असल्याचा आरोप आपण वेळोवेळी ऐकत आहे मित्रांनो। या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पीक विमा योजनेत महत्त्वाचे बदल केले असून या नव्या निकषानुसार आता शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई मिळणार असल्याचे कृषी विभागाने म्हटलेलं आहे मित्रांनो। तसेच केंद्र सरकारने विमा कंपनीला या नवीन निकषानुसार 2023च्या खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत। नवीन निकषानुसार शेतकऱ्यांना किती वाढीव नुकसान भरपाई मिळेल आणि पीक विमा योजनेत कोणते नवीन निकष आहेत या सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत। पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना असणारी महत्त्वाची अडचण म्हणजे पीक विमा अर्ज भरल्यानंतर त्या अर्जावर विमा कंपनीकडून काय कारवाई केली जात असल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळत नव्हती। केंद्र सरकारने पीक विमा कंपनीला ही माहिती देण्याचे आदेश दिलेले आहे। शेतकरी PMFBY या पोर्टलवर ही माहिती तुम्ही मित्रांनो पाहू शकता। तसेच पीक विमा कंपनी आतापर्यंत शेतकऱ्याच्या थेट पैसे देत होती, मात्र आता पीक विमा कंपनी शेतकऱ्याला थेट पैसे देऊ शकणार नाही मित्रांनो। विमा कंपनीला नुकसानाची रक्कम आणि शेतकऱ्याच्या मिळालेल्या नुकसान भरपाईची संपूर्ण माहिती देऊन विम्याची रक्कम केंद्र सरकारकडे जमा करावी लागणार आहे मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो, केंद्र सरकार हे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये DBT द्वारे आधार लिंक बँक खात्यामध्ये देणार आहे मित्रांनो। केंद्र सरकारने पीक विम्याच्या निकषामध्ये काय बदल केले आहे आणि आता शेतकऱ्याला किती वाढ होणार आहे पीक विम्यामध्ये याविषयीची माहिती आपण घेणार आहोत। तर मित्रांनो, याविषयीची माहिती आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।